हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी आलेली आहे माझ्या बहिणीच्या घरी, बहिणीच्या आणि भाचीच्या घरी. तर हा आहे डुगू. डुगू हाय कर. डुगू हाय कर. डुगू हाय कर. तर मी आलेली आहे डुगूच्या घरी. डुगूकडे आलेली आहे मी आणि डुगूचं मम्मम चालू आहे. मम्मम करतोय डुगू. तर आज आमच्याकडे बनत आहे बिर्याणी. बिर्याणीचं प्रिपरेशन चालू आहे आणि किचनमध्ये बघा कोण कोण आहे. तर ही आहे माझी आत्ते बहीण भक्ती. ही आहे अवंतिका. ही मैत्रीण आहे आमची, हा कॉमन फ्रेंड आहे. आणि ही बहीण आहे पण ती गाऊन मध्ये, त्यामुळे ती काही कॅमेरात येणार नाहीये. गाऊन म्हणजे गाऊन नाही. बरं, तर आता बिर्याणीचं प्रिपरेशन चालू आहे. असं सगळं प्रिपरेशन वगैरे चालू आहे. मी तुम्हाला दाखवेनच नंतर बॅक कॅमेरानी कशी बनवणार आहे बिर्याणी ती. तर ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे बाहेर. आम्ही बाहेर पण जाणार आहोत फिरायला. त्याच्यासाठीच म्हणजे सगळं चालू आहे. आम्ही जस्ट म्हटलं, या दोघींचा फोन आला मला, म्हणे चल येतेस का, आपण जरा एक दिवस फिरू वगैरे, जरा एक डे आउट करूया म्हणून. तर म्हटलं चला ठीक आहे, शॉपिंगचं फक्त निमित्त. तर म्हटलं आता मग ठीक आहे, तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आम्ही कुठे कुठे जाऊ, कुठे कुठे नेणार आहेत आता त्या माहिती नाही मला, पण जिथे जिथे जाऊ ते तुमच्यासोबत मी शेअर करीन. तर मी तर रेडी झाली आहे, मला रेडी व्हायला सांगितलं आणि स्वतः ह्या काम करत बसले. आता मी रेडी झाली आहे जाण्यासाठी. आणि आता ती म्हणते की आल्यानंतर बिर्याणी करायला टाईम लागेल ना, म्हणून मग ती प्रिपरेशन करून ठेवते आहे, जस्ट मॅरिनेशन वगैरे करून ठेवते आणि मग आल्यानंतर ती बिर्याणी बनवणार आहे. तर आमचं आंबोळ्या चटणी वगैरे खाऊन झालं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत बाहेर जायला. शॉपिंग वगैरे थोडंसं आपलं किडूक शॉपिंग असणार आहे आमचं, जास्त काही नाही. तर एक स्पेशल शॉप तुम्हाला दाखवायचं आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेनच कसलं शॉप आहे ते. निघूया मग आता. ह्यांचं झालं का मग आम्ही निघतो. आता कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये बनणार आहे बरिस्ता. तर कांद्यातलं पाणी काढण्याची प्रोसेस चालू आहे. इकडे एकीकडे वाटण चालू आहे, मिक्सरमध्ये वाटण करणार आहे. मटण वगैरे इथे सगळं स्वच्छ करून ठेवलंय. सगळे मसाले वगैरे काढून ठेवण्यात आलेले आहेत. काजूची पेस्ट आणि ही काजूची पेस्ट आहे का? आणि काय काय घातलेस त्याच्यामध्ये? फक्त काजू घातले. ओके, तर ही काजूची पेस्ट पण घालणार आहे. ती बिर्याणी बनवणार आहेस ना भक्ती? मटन बिर्याणी. येस, मटन बिर्याणी बनणार आहे. तर असं यांचं सगळं प्रिपरेशन चालू आहे. मॅरिनेशन करून मग आम्ही निघणार आहोत बाहेर जायला. मटन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याला लावलेली आहे हळद. हे लाल तिखट आहे फक्त कलर साठी, कारण का मी आलं लसूण मध्ये हिरवी मिरची टाकली आहे. ओके, तिखट मी मिरचीचं ठेवलंय कलर साठी. ओके, हा रेडीमेड मसाला आहे म्हणजे एव्हरेस्ट का तिखा लाल आहे. वेलची पावडर आहे. थांब जरा, हे काय आहे? वेलची पावडर. वेलची पावडर. ओके, प्युअर वेलची पावडरच आहे, बाकी काय नाही ना त्याच्यात? वेलची पावडर. अरे वा, हा इन्ग्रेडियंट मी कधी टाकत नव्हती. बिर्याणी हा प्रकारच राजे लोकांचा, बरोबर, गरिबांची नाही. आता थोडं आपण काटकसर करून बनवतो घरी बिर्याणी. बिर्याणी मध्ये सगळे असेच म्हणजे इलायची, काजू, बदाम, जायफळ असे म्हणजे सगळे रिच प्रोडक्ट. ही जायफळ आहे. जायफळ पावडर ना? पावडर आहे. एकदम थोडा टाकायचा, खूप स्ट्रॉंग असतो. ओके, हा बरोबर. जायफळ अगदी थोडंच घातलं पाहिजे. आता बिर्याणी खा आणि झोपा. कोथिंबीर घेतली आणि पुदिना. ओके, दोन्ही एकत्र आहे, चिरून घेतले. बापरे, सगळ्या तयारीनिशी आली आहेस का तू? सगळंच घेऊन आली आहे भक्ती. भक्ती स्पेशल बिर्याणी बनते हा इथे. भक्ती काजूची पेस्ट. काजूची पेस्ट. ओके,
म्हणजे सगळं ह्याच्यामध्येच मॅरिनेशनलाच घालणार आहेस तू. ओके. लसूणची पेस्ट आहे, आलं लसूण पेस्ट, मिरच्या पण आहे त्याच्यामध्ये, आलं लसूण मिरची. हा, हे दही, दही 1 वाटी. किती आहे हे? 1 किलो मटणाला पाव किलो ते 300-350 ग्रॅम टाकायचं. ओके. डुगू बघा, एवढं घरात मटण बनतंय पण त्याला काही एक पडलेलं नाहीये, मस्त झोपलाय. आता अजून नाही, शिजताना मग त्याला वास येईल आणि मग येईल किचन मध्ये. आता हा बिर्याणी मसाला, रेडीमेड बिर्याणी मसाला कुठला? एव्हरेस्टचा. ओके. 1 किलोला अर्ध पाकिट नाही, हा जवळजवळ जास्त टाकतो तू थोडं, बस. अर्ध नाही टाकत, अर्ध नाही. हा, अगदीच पाव जेमतेम मी टेस्ट करून बघते थोडंसं. मला टेस्ट करून जर वाटलं ना बरोबर. हा, तो वरून सुद्धा घालता येतो ना. हा, इथे आमचा बरिस्ता पण रेडी झाला आहे. आता तो असा मस्त असा पसरून ठेवणार, संध्याकाळपर्यंत तो छान असा सुट्टा सुट्टा होऊन जाईल आम्ही फिरून येईपर्यंत. आणि इथे मटनला मस्त मॅरिनेशन करून, आता हे मॅरिनेशन फ्रीजमध्ये ठेवणार ना बघती? फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि आता हेच गरम कढईतलं तेल ह्या मॅरिनेशनमध्ये घालणार आहे आता ती. ओ बापरे, ही पद्धत मला माहितीच नाही. हा, मी हे असं कधीच नाही केलेलं ग, म्हणजे मॅरिनेशनमध्ये तेल कधीच नव्हतं घातलं. चला, ही चांगली टिप मिळाली भक्ती. रेसिपीचं सिक्रेट म्हणजे थोडीशी साखर घालणार आहे ती याच्यामध्ये, एकदम थोडी, अगदी थोडी, म्हणजे एवढ्याला तिने 1 चमचाभर साखर घातली आहे. थँक्यू. ही चांगली टिप भेटली आपल्याला. आणि आता ह्याच्यामध्ये पिळलंय लिंबू, तर 1 अख्खं लिंबू पिळणार आहे ना ह्याच्यामध्ये? पिळलेलं अजून अच्छा, अर्ध पिळलेलं, आता अर्ध अजून पिळलंय तिने. ही रेसिपी जी आहे ना ती तुम्हाला 2 भागांमध्ये म्हणजे 2 तुकड्यांमध्ये बघायला मिळणार आहे, कारण का आता सकाळी मॅरिनेशन वगैरे करून ठेवते ती आणि संध्याकाळी बिर्याणी बनवणार आहे. हे चला पोरीनो, निघायचं ना? झालं का तयार? तू रेडी आहे ना? तू पण रेडी? ओके, चला. शीतल, साक्षी झालंय रेडी? हा, लास्ट आम्ही निघालो आहोत, मॅरिनेशन वगैरे सगळं करून ठेवलं आणि आता आम्ही निघालो आहोत जायला. चला, झालं का बायांनो? हो. चला निघूया, आता उशीर होतोय. निघूया. गणपती बाप्पा मोरया. ऍट लास्ट निघालो. तर आता आम्ही आलेलो आहोत मालाड SV रोडला, मालाड वेस्टला. नटराज मार्केटमध्ये आलेलो होतो मी. आता इथे दाखवते तुम्हाला कलेक्शन इकडचं. तर मालाड स्टेशनच्या जवळच ना नटराज मार्केट हे खूप जुनं मार्केट आहे. म्हणजे मी अगदी लहान असताना वगैरे आम्ही पण तेव्हापासून आम्ही या मार्केटमध्ये येतो शॉपिंगसाठी. तर छान छान साड्या, गळ्यातली ज्वेलरी वगैरे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी इथे एक अंडर 1 रूफ तुम्हाला मिळून जातात. म्हणजे 1 रूफमध्येच तुम्ही सगळं शॉपिंग करू शकता. फक्त प्राईज आता पहिल्याप्रमाणे राहिलेले नाहीत, प्राइजेस वगैरे वाढलेले आहेत. आता हे आहे नटराज मार्केटच्या अपोजिटला आम्ही एका मार्केटमध्ये गेलेलो. तर ही साडी आम्हाला 700 रुपये सांगितली, पण नंतर ते 550ला द्यायला तयार झालेले. तर आता या बाकीच्या जणींना साड्या बघायच्या होत्या, साड्या घ्यायच्या होत्या, अगदी म्हणजे डेली वेअरमध्ये वगैरे अशा टाईपच्या घ्यायच्या होत्या. तर मग त्या बघतायत साड्या वगैरे, त्यामुळे त्याचं शॉपिंग करण्यासाठी आम्ही नटराज मार्केटच्या ऑपोजिटलाच हे मार्केट आहे दुसरं, तर तिथे आलो होतो. हे सुद्धा खूप मोठं मार्केट आहे आणि खूप जुनं मार्केट आहे हे पण. आणि हे आहे MM मिठाईवाला शॉप. तर मालाडचं हे खूप जुनं शॉप आहे आणि ह्याची स्पेशालिटी आहे म्हणजे लस्सी. तर इकडची लस्सी म्हणजे खूप फेमस आहे आणि हे शॉपसुद्धा खूप जुनं आहे. काय घेतलं साक्षी? MM साक्षी काय
MM की लस्सी. आणि इकडे चालू आहे पाणीपुरी खाणं चालू आहे आणि MM ची लस्सी पिणार आहे. ठीक आहे. अगदी आम्ही लहानपणी इकडे यायचो आणि स्पेशली लस्सी पिण्यासाठी यायचो इथे, कारण का लस्सी मला खूप जास्त आवडते. कशी आहे लस्सी? पहिल्यासारखी आहे आता? पहिल्यासारखी नाही ना टेस्ट. MM मिठाईवाल्याच्या अगदी मागच्या बाजूलाच हे इथे अशा देवांच्या वगैरे अशा सजावटीच्या वस्तू खूप छान छान अशा मिळतात. हे सगळे शॉप तिकडे पूर्ण मार्केटच आहे ह्या वस्तूंचं. तर आता मी मालाड मार्केटमध्ये आलेलो आहोत. इथे साई दर्शन मंदिर आहे. साई दर्शन मंदिर कोणालाही विचार स्टेशनपासून खूप जवळ. MM मिठाईवालाच्या पाठीमागेच हे साई दर्शन मंदिर ट्रस्ट. तर त्याच्या हे बघा इथे जवळच असं हे दुकान आहे. दुकानाचं नाव आहे रुबी आर्ट ज्वेलरी. तर आता तिथे चाललो आहे आम्ही थोडंसं शॉपिंग करू. तर मालाड स्टेशनच्या खूप जवळच आहे हे. चला आज जाऊया. तर दुकानात शिरल्यावर माझी परिस्थिती अशी झाली ना की असं काय बघूनही काय नाही, कारण का इतके छान छान ऑर्नामेंट्स होते ना त्यांच्याकडे. म्हणजे कानातले, गळ्यातली, बांगड्या, काही हिऱ्यांचे, मोत्यांचे, कुंदनचे, इतके अप्रतिम डिझाईन्स होते ना यांच्याकडे की अगदी मी पहिले तर पाहतच राहिले. इतकं सुंदर डिझाईन्स होते यांच्याकडे. सुंदर आहे हे. हाँ ये ज़रा साइड में रखिए. हाँ तर हे दुकानदारसुद्धा इतके कोऑपरेटिव्ह होते ना. त्यांनी म्हणजे आम्हाला इतकं जेवढं आम्हाला बघायचं होतं तेवढं सगळं आम्हाला एक एक वस्तू ते काढून दाखवत होते. तर एवढ्या साऱ्या बायकांना हँडल करणं तसं मुश्किलच ना. त्यातून आम्ही सगळ्याच हौशी, त्यामुळे हे दाखवा ते दाखवा आणि तेवढं सगळं त्यांनी माल ते काढून आम्हाला दाखवत होते. आणि जसं जे आम्हाला आवडत होतं ना ते आम्ही साईडला ठेवायला त्यांना सांगत होतो. छान डिझाईन असते. तू बाजूला ठेवून तुला जे आवडते आणि मग नंतर तू येते कानातल्या पण तुम्ही घ्या ना. साडीवरती नुसतंच घातलं. तर मंगळसूत्र वगैरे बघत होतो. ह्यांच्याकडे मंगळसूत्राच्या पण वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या. पण मंगळसूत्रांपेक्षा ना बाकी कानातले, गळ्यातली म्हणजे नेकलेसेस, पूर्ण पेंडंट सेट्स वगैरे हे आणि बांगड्या, विशेष करून बांगड्या खूप छान छान व्हरायटी होती ह्यांच्याकडे. मंगळसूत्र मला विशेष इतकी काही आवडली नाहीत, पण बाकी सगळी ज्वेलरी खूप छान छान होती. आता इथे गळ्यातलेच बघा नेकलेसेस खूप सुंदर होते आणि कुंदनचे विशेष करून खूप चांगल्या क्वालिटीचे कुंदन होते यांच्याकडे. तर मला ते खूप जास्त आवडले. त्याचा लुक तर अजून छान आहे. त्याची माळ छान आहे. तर हे एकच मंगळसूत्राचं डिझाईन मला जरा आवडलं होतं, त्यामुळे बघत होते, पण मी काही ते घेतलं नाही. मला त्यापेक्षा हे इथे पेंडंट सेट वगैरे दिसत आहेत ना, पेंडंट आणि इयरिंगचे सेट, ते खूप जास्त आवडलेले. तर त्याच्यातलं एक सेट मी घेतला आहे. आता मी काय काय ज्वेलरीची शॉपिंग केली आहे इथून ते तर मी तुम्हाला नंतर पुढे जाऊन दाखवीनच. हे इथे अंगठ्या वगैरे पण खूप छान होत्या, त्या पण बघून घेतल्या. खूप छान छान खड्यांच्या अंगठ्या होत्या. नक्की विजिट द्या. सगळंच कानातले काय सगळं छान छान. पेंडंट ते नको विशेष करून ह्यांच्याकडचे ना ब्रेसलेट आणि बांगड्या मला खूप जास्त आवडल्या आणि आम्ही भरपूर साऱ्या बांगड्या विकत घेतल्या. ते मी नंतर तुम्हाला दाखवीनच. हे कितीचे आहेत या गाळा? आणि साक्षीचा 200 काहीतरी रुपयाचे आहेत फक्त. 280. आता हे सगळं ज्वेलरीचं वगैरे शॉपिंग संपवून आम्ही दुकानाच्या बाहेर पडलो नाही, तर आम्हाला एक असं रस्त्यावर असं एक म्हणजे काय म्हणतात त्याला, असं रस्त्यावरच घेऊन बसला होता एक माणूस.
त्याच्याकडे मस्त मस्त लखनवी ड्रेसेस विकायला होते, तर आम्ही तेच जस्ट बघत होतो, पण त्याच्यामधले पण काही इतके आवडले की आम्ही ते सुद्धा घेतले. झाली ना स्ट्रीट शॉपिंग, आमची स्ट्रीट शॉपिंग झाली. साक्षीला थँक्यू, बिचारी ड्राईव्ह करून आम्हाला एवढं लांब पर्यंत घेऊन आले. आता आम्ही जाणार आहे गॉगल्स घ्यायला. तर मेन अट्रॅक्शन तर ऍक्च्युली ते दुकान आहे. ऍक्च्युली तेच मला तुमच्या सोबत जास्त शेअर करायचं होतं, पण आमचा इथेच खरेदीमध्ये भरपूर वेळ गेलाय आणि पैसे सुद्धा भरपूर खर्च झालेले आहेत. आणि वाजलेत आता किती, संध्याकाळ झाली आहे, 5:30 वाजलेले आहे. बिर्याणी होणार आहे आता माझा ब्लॉग बनवते आहे. तर मनसोक्त शॉपिंग केलेलं आहे, म्हणजे बिलकुल विचार न करता. वेळ बघितलाच नाहीये आम्ही, किती वाजले काय वाजले बघितलंच नाहीये, नुसतं शॉपिंग करतोय. आता आम्ही चाललोय उत्तनला आणि ते वडापाव खायला थांबलोय. मस्त वडापाव मिळतो इकडे, एकदम छान. तर वडापाव आणि कटलेट खायला इथे थांबलोय. आता जरा तिघी जणी बसल्यात गाडीत, तिकडे गाडीमध्येच खात आहेत. आता आमचे कटलेट होत आहेत तयार म्हणून थांबलोय. मस्त टेस्टी असतात. आम्ही एरवी कधी पण इथे फिरायला आलो ना तर इथे कटलेट वडापाव वगैरे खात असतो, खूप टेस्टी मिळतात इकडे. तर मीरा रोडकडून उत्तनकडे जाताना ना राईगावच्या आधीच हे वडापावची दुकानं लागतात, जिथे खूप टेस्टी वडापाव, भजी, कटलेट वगैरे सर्व मिळतात. त्यातून शुभांगी ताईंचा वडापाव तर 1 नंबर लागतो, आम्हाला खूप जास्त आवडतो. तर आता उत्तन गावात आलेलो आहोत आम्ही. गावाचं नाव आहे राईगाव. उत्तनमध्ये राईगाव आहे. तर आम्हाला येईपर्यंत बघा खूप उशीर झाला आहे, अंधार झाला आहे. तर मैत्रिणींनो, आता एडिटिंगला बसले होते तर मला कळलं की, म्हणजे त्याआधीच कळलं की माझा हा व्लॉग खूप जास्त मोठा होतो आहे. तर म्हटलं आपण ह्या व्लॉगला 2 पार्टमध्ये डिवाईड करूया, कंटिन्युएशनमध्ये ठेवूया. तर आजचा हा पार्टमध्ये मी तुमच्यासोबत मलाड मार्केट, परत आमचं शॉपिंग वगैरे ते मी सगळं दाखवलंच आहे. कसं आम्ही फिरलो, काय काय मजा केली. परत बिर्याणी अर्धवट बनवायची राहिली आहे, फक्त प्रिपरेशन दाखवलं. तर आता पुढचा पार्ट बघायला विसरू नका. पुढच्या पार्टमध्ये ते सगळं कंटिन्युएशनमध्ये येईलच. आणि विशेष म्हणजे मला पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला आता कळलंच असेल की पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला नेणार आहे एका स्पेशल शॉपमध्ये. ते आहे गॉगल्स आणि चष्म्यांचं दुकान. तर ते खूप स्पेशल आहे, खूप स्वस्तात मस्त तिकडे गॉगल आणि चष्मे मिळतात. म्हणून मला तुमच्यासोबत ते स्पेशली ते शॉप शेअर करायचं होतं, तुम्हाला दाखवायचं होतं कसं आहे ते शॉप आणि कुठे आहे ते शॉप. तर तो माझा पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. येत्या 1-2 दिवसात मी, म्हणजे उद्या परवामध्ये मी तो व्हिडिओ अपलोड करीनच, तर तो व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, कमेंटसुद्धा नक्की करत जा. आजचा माझा हा व्लॉग कसा झाला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे इट मीन्स अ लॉट फॉर मी. तुम्ही जेव्हा कमेंट्स करता ना, मलाही समजतं मी काय करते, तुमच्यापर्यंत किती पोचतं आहे, तर तुम्हाला ते किती आवडतं आहे हे मला त्यातून कळतं. तुम्हाला काही खटकत असेल तर तेही मला तुम्ही सांगू शकता. मी काय अजून कशा प्रकारे करायला हवं तेही तुम्ही सांगू शकता मला. तर तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट्ससुद्धा नक्की करत जा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब पण करा. तर कसं वाटलं माझा आजचा हा व्लॉग, तर हे मला नक्की कळवा. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.